हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. म्हणजेच आजचा भाग खूप जास्त इमोशनल आहे, त्यामुळे हा भाग डोळ्यात पाणी आणणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अनाऊन्समेंट होत असते आणि सांगितलं जातं की आता तुम्हा सगळ्यांच्या समोर आता एक विनर डिक्लेअर होणार आहे. विनर डिक्लेअर होणार आहे असं म्हटल्याबरोबर सगळ्यांच्याच नजरा समोर असणाऱ्या सगळ्या स्पर्धकांवर जातात. तेव्हाच तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकणार आहे सांगा बरं, असंही आता विचारलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी विचारल्या जातात ना, तेव्हा मात्र आता एकच सगळीकडे टाळ्यांचा वर्षाव होत असतो. आणि जेव्हा टाळ्यांचा वर्षाव होतो तेव्हा आता प्रत्येकजणं वेगवेगळं नाव घेत असतात. कोणी आकाश टेक्स्टाईल तर कोणी अर्णव आणि ईश्वरीचं. मग आता सगळ्यांच्याच नजरा समोर असतात की कोण आहे नक्की या सगळ्यामध्ये विनर. तर तेवढ्यातच नाव घेतलं जातं सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी. असं नाव घेतल्याबरोबर आता सगळ्यांच्याच नजरा तिथे खेळतात आणि सगळीजणं पाहत राहतात. आणि तेव्हाच ना इथे आता सगळीजणं बोलत असतात की वा, म्हणजे ज्यांनी ते ठरवलं होतं अगदी त्यांचं ते सक्सेस झालेलं होतं. आणि त्यामुळेच ना ईश्वरी आता टाळ्या वाजवत असतात. त्याचसोबत आता अर्णव ईश्वरी एकमेकांच्या मिठीत असतात. सगळीजणं खूपच जास्त असे खुश असतात, कारण ह्या सगळ्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात त्यांना हव्या होत्या आणि फायनली हे सगळं काही त्यांना मिळालेलं होतं. तेच आता आजी तर ईश्वरीचं खूप जास्त कौतुक करत असते, कारण आजीला माहिती आहे जे काही आज आहे ते फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे. तेच वल्लरी वर का होईना आता शुभेच्छा वगैरे देत असते आणि ती आता असं दाखवत असते की बघा, म्हणजे तुम्ही जिंकलात याचा मला आनंद आहे. पण तिला काही या सगळ्याचा आनंद वगैरे झालेला नसतो, ते फक्त दाखवण्यापुरती असतं. इकडे मात्र आता अर्णव ईश्वरी जिंकलेले आहेत, त्यांचा आनंद खूप जास्त गगनात मावेनासा झालेला असतो, कारण त्यांच्यासाठी या सगळ्या काही गोष्टींना खूपच जास्त महत्त्वाच्या असतात. तेच रमाकांत जे आहेत ना ते परफेक्टली तिकडे येऊन पोहोचतात. आणि जेव्हा रमाकांत तिथे येऊन पोहोचतात ना, तेव्हा मात्र आता रमाकांतच्या मागोमाग तिथे आता उदयकांत देखील असतात. आणि उदयकांत जे आहेत ना ते मात्र आता तिथे आल्यानंतर त्याच्या मागोमाग जात असतात. रमाकांतना आता आतमध्ये जायचं असतं आणि काही झालं तरीसुद्धा अर्णव ईश्वरीला या सगळ्या काही गोष्टी सांगायच्या असतात. आणि त्यामुळेच ना आता ते पटकनी आतमध्ये जायचा विचार करतात, कोणताही विलंब करत नाही. तर त्यांना ना आधी अडवलं जात असतं आणि त्यांना म्हटलं जात असतं की कुठे चालला आहात, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, आम्ही असं आतमध्ये सोडू शकत नाही. मग तेव्हाच ते सांगतात की सात्विक फॅशनचा अर्णव राजेशिर्के नाही का, तो माझा मुलगा आहे. सो त्याला आता आतमध्ये पाठवलं जातं, कारण अर्णवचं नाव हे सगळीकडे फेमस झालेलं असतं आणि त्यामध्येच आता अर्णव ही स्पर्धा जिंकलेला असतो. त्यामुळे आता त्यांना आतमध्ये तर पाठवावंच लागतं, दुसरा पर्याय नसतो. तेच आता वल्लरी घाबरते. वल्लरी विचार करते की हे सगळं काय आहे, हे सगळं व्हायला नको होतं. मग आता इकडे तिकडे ती बघत असते आणि ती विचार करते की उदयकांत पण काय आहे, या रमाकांतला अडवू का शकला नाही, हा विचार ना इथे मात्र आता येऊ लागलेला असतो. तेच इकडे अर्णव ईश्वरी जिंकलेले असतात आणि त्यांना माहिती असतं की ह्या सगळ्याचं क्रेडिट जे आहे ते पूर्ण कुटुंबाचं आहे. तेव्हाच ना इकडे अर्णव ईश्वरी जेव्हा तिथे उभे असतात तेव्हा मात्र नम्रताचा नुसता जाळ आणि धूर संकटच निघालेला असतो, कारण तिने विचारही केला नव्हता की अर्णव ईश्वरी जिंकतील, कारण तिने बरेच वाटेत अडथळे आणले होते. पण ह्या वाटेत अडथळे आणूनसुद्धा आता जिंकायला झालेलं होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णव आणि ईश्वरीच्या हातामध्ये ट्रॉफी दिली जाते. जशी आता त्या दोघांच्याही हातामध्ये ट्रॉफी दिली जाते ना, तसं मात्र आता इकडे ते दोघंही जण जे आहेत ना ते एकमेकांकडे बघत असतात. मग आता ईश्वरी म्हणत असते की आपण ना ह्या सगळ्याचे क्रेडिट आपल्या फॅमिलीला देऊया,
तेच अर्णवही आता आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना स्टेजवर बोलवतो, कारण त्याला माहिती आहे की या सगळ्यामध्ये त्याच्या फॅमिलीचा मोठा हात आहे. त्यामुळे आता सगळेजण वर आलेले असतात. स्टेजवर आल्यानंतर आता मात्र त्या आता एकमेकांकडे बघत असतात. तर अर्णव सांगत असतो की आज मी जो काही विनर झालेलो आहे त्याचा फक्त मानकरी जे आहेत ते माझे फॅमिली मेंबर्स आहेत, कारण आम्ही इथपर्यंत आलो आहे त्यांचा सपोर्ट होता म्हणून, असंही आता अर्णव स्टेजवर उभा राहून बोलत असतो. ईश्वरीच्या हातामध्ये ट्रॉफी असते. तर आता अर्णव ईश्वरी यांना 1 मिलियन इतका चेक मिळतो आणि त्यांना आता ते चेक मिळाल्यानंतर ती जी सौदामिनी असते ना तिचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. ती पूर्णपणे रडकुंडीला येते, कारण तिने आता एवढं ठरवलेलं असतं. तिच्या हातात ना सगळं काही निसटून चाललेलं आहे हे तिला समोर समोर दिसत असतं आणि त्यामुळेच ना तिला आता नुसता संताप होत असतो. काय करावं हे काही समजत नसतं आणि त्यामुळेच ना आता ती रागराग करत असते. पण इकडे अर्णव ईश्वरी हातात चेक घेऊन त्याचबरोबर ट्रॉफी घेऊन खूप जास्त असे खुश असतात. मग आता सगळीजणं जे आहेत ना ते मात्र आता विचार करत असतात की कसं काय हे सगळं पॉसिबल झालं आहे. तेच आता सौदामिनी डोक्याला हात लावून बसलेली असते, कारण तिने ना बरेच प्रयत्न केलेले असतात. एवढे प्रयत्न करूनही ना आता हे सगळे प्रयत्न फेल केलेले असतात आणि त्यामुळेच ना तिला खूप जास्त असा रागराग येत असतो. इकडे आता अर्णवेश्वरीला ट्रॉफी मिळालेली असते. बाकी सगळेजण जे फॅमिली मेंबर्स बोलवलेले असतात ते सुद्धा आता खाली जाऊन बसतात. जसे आता ते खाली जाऊन बसतात ना तसं आता इकडे स्टेजवर पुन्हा एकदा जोरजोरात आवाज होत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, बघितलं का आज आपण इतके हॅपी का आहोत, आपण खुश का आहोत, याचं कारण माहिती आहे ना, आपल्या आयुष्यात आपली फॅमिली आहे आणि त्याचसोबत आपण हे जिंकलेलो सुद्धा आहोत. या सगळ्या गोष्टी जेव्हा दोघंही जण बोलत असतात ना तेव्हा मात्र आता इकडे दामिनीला सुचत नसतं की काय करावं, कारण सगळंच काही हातात ना जे आहे ते निसटून गेलेलं असतं हे तिला सरळ आणि स्पष्ट दिसत असतं आणि त्यामुळेच ना आता ती खरं तर वैतागलेली असते. इथे आता रमाकांत जे आहे ते पुढे येत असतात. उदयकांतने धरलेलं असतं. उदयकांतच्या हातामध्ये इंजेक्शन असतं. उदयकांत जेव्हा आता ते इंजेक्शन घेऊन येतो ना तेव्हा उदयकांतने आता ते इंजेक्शन त्यांच्या मानेमध्ये खुपसलेलं असतं. तेवढ्यातच तिथे आता मंजुळा आलेली असते आणि मंजुळा हे सगळं पाहते. ती आता जोरात ओरडते. मंजुळा जशी ओरडते ना तसं मात्र आता तिकडे वल्लरीसुद्धा असते. वल्लरीने उदयकांतला सांगितलेलं असतं की आता पळून जा, दुसरा काही पर्याय नाही आहे, नाहीतर आता वाट लागली म्हणूनच समज, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता वल्लरी उदयकांतला जेव्हा सांगते तेव्हा उदयकांत तिकडनं पळ काढतो, सोबतच वल्लरीसुद्धा. पण इथे तोपर्यंत इंजेक्शन देऊन झालेलं असतं. तेच आता हे सगळं करून झालेलं असताना तिकडनं आता रमाकांत पळालेले असतात, कारण त्यांना सगळं काही जाऊन अर्णव ईश्वरीला सांगायचं असतं. आता रमाकांत जेव्हा तिथे पोहोचतात तेव्हा दारावर अर्णव आणि ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी म्हणत असते अर्णवला की बघा ना, आता बाबा आले आहेत आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा बाबांना तुम्ही एका हॉटेलमध्ये घेऊन जाल. मग आता लक्षात येत आहेत ना तुमच्या ह्या गोष्टी, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे अर्णव म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे. मग आता अर्णवला ईश्वरी समजावते की आता त्या फॅमिली मेंबर्समध्ये आपल्या बाबासुद्धा आहे, सो मला असं वाटतं की बाबांनासुद्धा तुम्ही ह्याचं क्रेडिट द्यायला हवं. तर अर्णव आता ठरवतो की हो बरोबर, बाबांना या सगळ्याचं क्रेडिट द्यायला हवं आणि म्हणूनच मग आता त्याने ना ठरवलेलं असतं आणि तो बोलतो की माझं जे काही आहे त्याला सर्वस्वी ना मी आज जितका काही पॉसिबल आहे त्याला सगळ्या जबाबदारना फॅमिली मेंबर्समध्ये माझे बाबासुद्धा आहेत, ह्यांनीसुद्धा मला सपोर्ट केला आहे, सो मी इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे, असं देखील अर्णव आता ह्या 4 माणसांमध्ये बोलतो. अर्णवने आता एवढं सगळं बोलल्यामुळेच ना खूपच जास्त आता बरं वाटत असतं बाबांना चक्क अर्णवकडनं अपेक्षाच असते की काही झालं तरीसुद्धा आपल्याला अर्णवने बाबा अशी हाक मारायला हवी. त्यातच त्याने स्टेजवर सुद्धा बोलवलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ते खूपच जास्त हॅप्पी असतो तो आणि जेव्हा तो आनंदी असतो त्यामुळे त्याने बाबांनासुद्धा स्टेजवर बोलवलेलं असतं. बाबा जसे स्टेजवर येतात तसं आता बाबांना तो म्हणत असतो की खरं तर बघा,
मी तुमच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात तेव्हा मात्र आता सगळीजणं अर्णव ईश्वरीकडे पाहत राहतात, कारण सगळ्यांनी विचारही केला नव्हता की एवढं सगळं असं होईल. पण आज फायनली सगळ्या काही गोष्टी घडून आलेल्या होत्या. आणि जेव्हा अर्णवचे बाबा म्हणून तिथे येतात ना, अर्णवचे बाबा जसे काही येतात तेव्हा आता सगळीजणं तिथे येऊन टाळ्या वाजवू लागतात. आता रमाकांतसुद्धा खूप जास्त खुश असतात, कारण त्यांनी ना आता आवाज ऐकलेला असतो अर्णवचा, जो की त्यांना बाबा अशी हाक मारलेली आहे. बाबा अशी हाक ऐकल्यामुळे आता अर्णव खूप जास्त खुश असतो. अर्णवला असंच वाटतं की चला आपण आपल्या बाबांना बाबा अशी हाक मारली, त्यामुळे ते आता खूपच जास्त खुश असतील. आणि तर त्यांना तर आनंद झालेलाच असतो. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या तर गोष्टी होतात, रमाकांत हॅप्पी असतात, पण रमाकांतला ना आता हे सगळं काही ना सांगायचं असतं, कारण रमाकांत विचार करतात की जराही वेळ जो काही आहे तो वाया घालवायचा नाही. तेच आता अर्णव ईश्वरी स्टेजवर त्यांना बोलवतात, तर ते सुद्धा आता स्टेजवर येत असतात. आणि जसे ते आता स्टेजवर येतात ना, तसं मात्र आता ईश्वरी म्हणत असते की बघा ना, बाबा आलेले आहेत, सो प्लीज बाबांशी बोलून घ्या. आता बाबा आलेत आणि मग बाबांशी बोलून घ्या सांगितल्यामुळे वल्लरी मात्र आता एकदमच टेन्शनमध्ये येते. वल्लरीने आता अजूनही विचार केला नव्हता की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने घडून येतील, पण आता या सगळ्या काही गोष्टी अशा घडून आलेल्या होत्या ना, त्यामुळे वल्लरीने आता टेन्शनच घेतलेलं होतं. तेच आता अर्णव जेव्हा बाबांना बाबा अशी हाक मारतो तेव्हा मात्र आता बाबा खूप जास्त खुश होतात. बाबा कारण या क्षणाची आतुरतेनं वाट बघत असतात. बाबा आता अर्णवला बोलतात सुद्धा, मी खरं तर या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो आणि आज चक्क तुम्हाला बाबा अशी हाक मारली. मला आनंद इतका झाला आहे ना की तुम्ही शब्दात तुला सांगू शकत नाही. पण तुला ना एक गोष्ट सांगायची होती. आजपर्यंत तुझ्यासोबत जी काही फसवणूक झाली आहे ना, ती खूपच बेकार झालेली आहे. आणि त्यामुळेच ना तुला मला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सांगायच्या आहेत, कारण तुझ्यासोबत खूपच बेकार अशी परिस्थिती सुरू आहे, जी की तू कधीच बघितली नव्हती. या आधीसुद्धा तुझ्याबरोबर खूप जास्त फसवणूक झालेली आहे, पण इथून पुढे तू लक्षात घे, काही झालं ना तरीसुद्धा ना तुझ्यासोबत जी काही फसवणूक झालेली आहे त्याच्याबद्दलच मी तुला आता सांगणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्णव बोलत असतो की बाबा बोला ना, काय झालं आहे. तेव्हाच ना बाबा त्याला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता सांगायचा प्रयत्न करत असतात. बाबा जसं या सगळ्या काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात तेच बाबांना आता त्रास होऊ लागतो, कारण बाबांना इंजेक्शन दिलेलं होतं आणि ते पॉयझन पूर्ण शरीरात पसरलं गेलेलं होतं. त्यामुळे बाबा तिथेच बेशुद्ध पडतात. जसे बाबा आता तिथेच बेशुद्ध पडतात ना, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो की बाबांना नेमकं झालंय तरी काय. आणि जसं बाबांना काय झालं आहे असा विचार केल्याबरोबर इकडे मात्र आता समजतच नसतं की काय करावं. पण आता अर्णव ईश्वरीला खूप मोठा असा धक्का बसतो, कारण अर्णव ईश्वरीने या सगळ्याचा कधीही विचार केला नव्हता की हे सगळं काही असं घडून येईल. पण आता बाबांच्या तोंडातनं पेसही निघालेला असतो आणि त्यामुळेच ना बाबा जे आहेत ते एकदमच बेशुद्ध पडतात. आणि मग अर्णव ईश्वरी घाबरतात की बाबांना काय झालं असेल. त्यामुळे आता इकडे तिकडे त्यांची नजर असते. मग आता बाबा असे बेशुद्ध पडल्याबरोबर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की बाबांना आपल्याला लवकरात लवकर घेऊन जायला हवं, जराही उशीर करायला नको, चला ना प्लीज आपण बाबांना घेऊन जाऊया, असंही ईश्वरी आता बोलत असते. कारण बाबांना वेळीच डॉक्टरकडे नेणं खूपच जास्त गरजेचं होतं. इकडे आता रमाकांतची अवस्था बघून ना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला होता. कोणी इमॅजिन केलं नव्हतं की आज हे सगळं काही होईल. पण आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यामुळेच ना आता खूप मोठा धक्का इथे सगळ्यांनाच बसतो. मग तेव्हाच आता पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ठरतं, कारण वेळ खूप जास्त कमी असते. ते बेशुद्ध पडलेले असतात. त्यामुळे आता अंजली आणि अर्णवला तर धक्का बसतो, कारण आता कुठे त्यांच्या आयुष्यात जरा चांगले दिवस येत होते. त्यांचे बाबा त्यांना भेटले होते, पण आता त्यांच्यासमोर हे सगळं झाल्यामुळेच ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो बसतो अर्णव आणि ईश्वरीला. अर्णव आणि ईश्वरी लगेचच आता डॉक्टरांकडे बाबांना घेऊन जातात, कारण त्या सगळ्याची गरज होती. मग दुसरीकडे मात्र आता त्यांना हॉस्पिटलाइज केलं जातं, कारण आता त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करणं गरजेचं होतं. वल्लरी मात्र आता टेन्शनमध्ये असते की काय होईल काय नाही. पण वल्लरी ओळखून गेलेली असते की तिने काय
काय केलेलं आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन तिला नसतं. कारण तिला आता एवढ्यातून तर सुटका मिळालेली असते की रमाकांत जो आहे तो आता काही बोलू शकणार नाही. आता डॉक्टरांच्या इथे अर्णव ईश्वरी बसलेले असतात. तेच डॉक्टर येतात आणि सांगतात की सॉरी, नो मोर असं सांगितल्यानंतर अर्णव ईश्वरी सोबत अंजली आजी सगळ्यांनाच धक्का बसतो. ते म्हणत असतात की नाही, आपण स्पेशल डॉक्टर बोलवूया, जे काही असेल ते करूया, पण प्लीज असं बोलू नका. पण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सॉरी टू से, पण आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. असं सांगितल्याबरोबर आता खूप मोठा धक्का जो आहे तो आता सगळ्यांनाच बसतो. कारण सगळ्यांनीच कोणीच विचार केला नव्हता की हे सगळं काही एवढं घडेल ते. कारण आता खूपच जास्त भयंकर अशी परिस्थिती होती आणि तेव्हा हे सगळं काही घडलं होतं. आणि तेव्हाच ना वल्लरी मात्र उगाचच ना तिला खूप मोठा असा धक्का बसला आहे असं काहीसं दाखवत असते. पण तिला काही धक्का वगैरे बसलेला नसतो. तिला जर धक्का बसला असता तर मग तर काहीच बघायला नको होतं. पण आता वल्लरी जी आहे ती मात्र थोडीफार का होईना घाबरलेली असते. कारण तिला आता कळलेलं असतं की काहीतरी गडबड आहे. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे आजी खूप मोठ्या धक्क्यात जाते. कारण आजीने सुद्धा हा कधीच विचार केला नव्हता की हे सगळं काही असं होईल. पण आता आजीलाही टेन्शन येतं. कारण आता कुठे तिचा जावई इतक्या वर्षानंतर घरी आला होता आणि आता हे सगळं असं झालं. आणि ह्या सगळ्यामध्ये अर्णवलाही धक्का बसतो. अंजलीही म्हणत असते की आता कुठे सगळं चांगलं चालू होतं आणि हे सगळं काय झालं. ईश्वरी तिला सावरत असते. कारण शेवटी आता ईश्वरीला सगळ्यांना सावरून घेणं गरजेचं होतं. अंजलीसुद्धा रडत असते आणि त्याचबरोबर अर्णवचे सुद्धा डोळे पाणवलेले असतात. कारण अर्णवला जास्त त्रास होत असतो. कारण शेवटच्या क्षणाला त्याने बाबांना हाक मारलेली असते आणि आज तेच बाबा आपल्याबरोबर नाही आहेत. इथे आता वल्लरी नाटकं करू लागते की तिलाही धक्का बसला आहे आणि तीही आता पडून वगैरे दाखवत असते. तेच आता तिला सगळीजणं सावरतात. कारण आता वल्लरीवर संशय जायला नको ना, असंच काहीच आता वाटत असतं. आणि त्यामुळेच ना आता सगळीजणं वल्लरीला सावरायला लागतात. कारण वल्लरीने नाटकच तसं केलेलं होतं की तिला त्रास होतोय वगैरे वगैरे. आणि त्यामुळे घरात सगळ्यांना असं वाटतं की हिलाही धक्का बसला आहे. अर्णव आता स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्या वल्लरीला सावरत असतो. पण आता तेवढ्यातच ना तिथे देवसरे आलेले असतात आणि देवसरे अर्णवला जरा बाहेर अर्जंटमध्ये भेटायला बोलवतात. पण तेव्हाच ना इकडे आता अर्णव सांगत असतो की मला काही जाता येणार नाही, सो प्लीज आकाश तू जा ना. मग आता आकाशला सांगितलं जातं की आकाश तू तरी जा बाहेर. मग आता आकाश जो आहे तो बाहेर जात असतो आणि तेव्हाच ना तो म्हणत असतो की काय झालं, अर्णव आता बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे, काय झालं आहे सांगा ना. मग तेव्हाच देवसरे म्हणतात की आम्हाला असं वाटतंय की हे सगळं काही कोणीतरी मुद्दामून केलेला आहे. त्यांना खरं तर ना त्यांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपण बघूयाच आणि त्याचसोबत त्यांना काहीतरी पॉयझन वगैरे दिलं गेलेलं होतं. बहुतेक त्यांचा हा खून झालेला आहे असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, मग प्लीज तुम्ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. हो मी त्यासाठी आलो होतो की असं डायरेक्ट तुमच्या हातात बॉडी देता येणार नाही, पोस्टमॉर्टम वगैरे करतो, त्यानंतर समजेलच की आपल्याला नेमकं काय झालं होतं आणि त्यानंतर तुमच्याकडे रिपोर्ट देण्यात येतील असंही आता म्हटलं जातं. त्यावर आकाशची सुद्धा परवानगी असते. कारण आकाशला सुद्धा वाटत असतं की हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवून आणलेलं आहे. या सगळ्या गोष्टी बरोबर आता आकाश ओळखत होता. त्यामुळे आकाशने सुद्धा होकार दिलेला होता. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जे असतात ते आता शिर्केंना जे आकाश म्हणत असतो की आता जे काही बोललेत बाहेर आपल्याला ते आपण डायरेक्ट अर्णवला सगळं काही सांगायला नको. कारण ऑलरेडी तो खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि अजून त्याला मग टेन्शन येईल. त्यापेक्षा आपण बाकी सगळं काही सांगूया नको, फक्त पोस्टमॉर्टमचं त्याला सांगूया. आता आतमध्ये गेल्यावर आकाशला विचारतात की काय झालं आहे. आकाश म्हणतो की काही नाही, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे, बस इतकंच तो सांगतो. आणि त्यानंतर आता सगळीजणं विचार करू लागतात की नेमकं असं अचानक काय झालं असेल. कारण आपल्याला तर कळलं होतं की ते देवदर्शनाला गेले आहेत आणि मग हे सगळं काही. त्यामुळे आता सगळ्यांनाच टेन्शन येतं. पण आता या सगळ्यातनं सावरणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. कारण हा सगळ्यात मोठा धक्का ना अर्णवला होता. कारण आता कुठे अर्णव जो आहे तो आपल्या बाबांना स्वीकारत होता, त्यांनी बाबाची हाक मारलेली होती आणि शेवटच्या क्षणाला हे सगळं काही घडून आलेलं होतं, ज्याची अपेक्षा मात्र कोणी देखील केलेली नव्हती. त्याचमुळे आता वल्लरीसुद्धा डोक्याला हात वगैरे लावून बसते. वल्लरीने जसं डोक्याला हात वगैरे लावलेला
झालेला असतो तेव्हा मात्र आता सगळेजण वल्लरीकडे बघत असतात. तेच आता अंजलीलाही त्रास होत असतो. अर्णव आता आपलं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून अंजलीला सावरत असतो. तेच ईश्वरीसुद्धा मग आता एक एक करून प्रत्येकजण आता तिकडनं निघतात. सगळ्यांनाच आधाराची गरज असते, खास करून आजीला, अर्णव आणि अंजलीला. आता ईश्वरीला ही सगळी परिस्थिती हँडल करायची असते. मग आता अर्णव घरी येतो आणि एकटाच शांत बसलेला असतो. आता त्याची ट्रॉफी जिंकून त्याला पैसे भेटून आता त्याला काहीच वाटत नसतं, कारण त्याच्यासमोर आज हा दिवस इतका दुःखाचा असेल हे त्याने कधीच इमॅजिन केलं नव्हतं आणि त्याला आता ह्या सगळ्याचा त्रास होत होता. ईश्वरी आता अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला कळतं आहे की तुम्हाला या सगळ्याचा खूप जास्त त्रास झाला आहे, पण मी तरी तुम्हाला काय सांगू, कसं सांगू कळत नाही आहे. कारण बाबांची खूप जास्त इच्छा होती की तुमच्याबरोबर असावं, तुमच्यासोबत असावं आणि आज तुम्ही बाबांना बाबाशी हाक मारली होती, पण मी असाही विचार केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी एवढ्या भयंकर घडतील. पण खरंच ना, बेकार सगळं काही घडलेलं आहे, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का, बाबांना नेहमी म्हणायचे की माझा अर्णव मला कधी हाक मारेल, माझा चिंटू मला जेव्हा बाबा बोलेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं मला असं वाटेल की माझ्या चिंटूने मला माफ केलं आहे, हे मला ते नेहमीच म्हणायचे. पण आजही बघा ना, दिवसही कसा होता. म्हणजे आज तुम्ही त्यांना बाबा अशी हाक मारली, पण बाबा अशी हाक मारली, पण काय करणार, त्यांच्यासोबत आता तुम्ही नव्हतात. म्हणजेच ना, मी विचारही करू शकत नाही की हे सगळं काही असं होऊ शकतं ते. म्हणजे आपण थोडा विचार करायला हवा की ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पोचल्या आहेत, ते कसं घडलं, काय घडलं ते. बाबांच्या बाबतीत जे झालं ते खूपच चुकीचं झालं असंही आता ती म्हणत असते. तेच आता अर्णव खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. तो काहीच बोलू शकत नसतो. त्याला आता कळत नसतं की काय बोलावं आणि काय नाही ते. तेच अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी म्हणत असते की मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय, मी ह्या सगळ्या गोष्टी समजू शकते, पण आता आपल्या बाबांनाही हे दुःख खूपच मोठं आहे, हेही तितकंच खरं आहे असंही आता ती त्यांना सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती आता अर्णवला बोलून दाखवते, तेव्हा मात्र बाबांना आज सगळ्यात मोठा आनंद झाला असेल की तुम्ही त्यांना बाबा अशी हाक मारली, पण आता तो त्यांना आनंद जास्त अनुभवताही आला नाही, हेही तुम्हाला कळतंय ना. आता अर्णव ह्या सगळ्याचा त्रास करून घेत असतो, कारण शेवटी त्याला हे सगळं काही सहन होत नसतं. त्याने कधीही विचार केला नव्हता ह्या सगळ्या काही गोष्टी एवढ्या घडतील त्या, पण आज त्याच्यासमोर हे सगळं काही घडत होतं आणि त्यामुळेच ना तो एकदमच टेन्शनमध्ये होता. ईश्वरी त्याला आता कसं बसं सावरायचा प्रयत्न करत होती. त्याला म्हणत होती की नको नको त्रास करून घेऊ सर तुम्ही स्वतःला, मला कळतंय की तुम्हाला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतोय, पण हे सगळं काही करून काय होणार आहे. अर्णव आता रडत असतो. अर्णव रडत असताना ईश्वरी आता त्याला सावरत असते. ईश्वरी त्याला म्हणत असते की प्लीज अर्णव सर, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. जर तुम्ही इतका त्रास करून घ्याल तर कसं चालणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा आता तिला कळतं की अर्णव आता त्या मनस्थितीत नाही आहे आणि म्हणूनच मग आता ती त्याला सावरत असते, त्याला आता शांत करत असते. कारण आता त्याला या सगळ्या परिस्थितीत त्रास होतोय आणि त्याला आपण सावरायला हवं हे सुद्धा आता ईश्वरीला परफेक्टली कळलेलं होतं आणि त्यामुळे ईश्वरी अर्णवला घेऊन खूप जास्त रडत असते. ती आपल्या कुशीत त्याला घेते आणि ती आता रडू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही होत असतं तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो एकदमच रडवेला झाला असतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की पोलीस आलेले असतात आणि त्यांनी आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आणलेले असतात आणि ते आता म्हणत असतात की आम्ही पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आणलेत, यावरून आम्हाला एक गोष्ट कळते, ते म्हणजे ना ह्यांचा कोणीतरी खून केलेला आहे. आणि ही सगळी गोष्ट कळल्यानंतर अर्णवला तर आता खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याने कधीच हा विचार केला नव्हता की हे सगळं अशा पद्धतीने घडेल ते. मग आता अर्णव
अर्णवही बोलतो की मला ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे, तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे, हेही त्याने आता सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की वल्लरी उदयकांतला सांगत असते की ह्या सगळ्याच्या शोधामध्ये अर्णवने सगळे प्रयत्न केले ना तर आपलं काही खरं नाही, हेही आता सांगितलेलं असतं. तेच आता रमाकांतच्या फोटोसमोर अर्णव ईश्वरी फूल वगैरे ठेवतात आणि त्यांच्यासमोर आता ते सांगत असतात की काही झालं तरी आम्ही ह्या सगळ्याचा जो मास्टर माइंड आहे तो शोधून काढणारच. तेव्हा वल्लरी खूप जास्त अशी घाबरलेली असते. मला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.